नमस्कार मित्रांनो, राज्यातील तमाम वीज ग्राहकासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यामध्ये आता रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2,500 रुपयांमध्ये तुमच्या घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी मिळणार आहे। तर या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थ्यांची अटी व शर्ती काय असणार आहेत व निकष काय असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। अशीच माहिती पण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकाकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजना राबविण्याबाबत हा GR ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालेला आहे। तर यामध्ये हा लाभ कुणाला मिळणार आहे व याचा आपल्याला हिस्सा किती भरावा लागणार आहे याची आपण माहिती पाहूया। तर घरगुती वीज ग्राहकांना गट प्रकार व ग्राहकांचा हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा व केंद्र शासनाचा हिस्सा किती भरावा लागेल त्याची आपण माहिती पाहूया। तर बघा, 100 युनिटपेक्षा कमी वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरासाठी तर सर्वसाधारण गट ग्राहक हिस्सा 10,000 रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना 2,500 रुपये। तर अनुसूचित जातीसाठी 5,000 व अनुसूचित जमातीसाठी 5,000 रुपये। तर राज्य शासनाचा हिस्सा याच्यामध्ये बघा, दारिद्र्य रेषेखालील ग्राहकासाठी 17,500 आहे। तर सर्वसाधारण गटासाठी 10,000, तर अनुसूचित जातीसाठी 15,000, तर अनुसूचित जमातीसाठी 15,000। तर केंद्र शासनाचा हिस्सा बघा, दारिद्र्य रेषेखालील ग्राहकासाठी 30,000 रुपये असणार आहे व सर्वसाधारण गटासाठी 30,000 व त्यानंतर अनुसूचित जातीसाठी 30,000 व त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी देखील 30,000 रुपये राहणार आहे। तर यानंतर बघा, यासाठी लाभार्थ्याची निवड व निकष व योजनेचा कालावधी काय असणार आहे याची आपण माहिती पाहूया। तर यामध्ये बघा, ग्राहकाकडे वैध वीज बिल कनेक्शन आवश्यक आहे व त्यानंतर ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी व इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। त्यानंतर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे व वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक आहे व त्यानंतर या योजनेचा कालावधी बघा, सदर योजनेचा कालावधी मार्च 2027 पर्यंत असणार आहे। त्यानंतर निकष असे असणार आहेत ज्या वीज ग्राहकाच्या वीज वापर 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असे ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील व फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच योजनेत भाग घेण्यास पात्र असतील व त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्य लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजनेचा प्रथम प्राधान्य या तत्वावर राबविण्यात यावी व तसेच डिसेंबर 2025 मध्ये योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या पेक्षा जास्त असल्याने सदर कोटा 0.100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील। अशा प्रकारे आपण GRच्या माध्यमातून रूफटॉप सोलर योजनेची माहिती आपण पाहिली आहे।